अजित पवार साहेब जिवंत आहे. अजित पवार साहेब जिवंत आहे. अंगाला काटा आला ना तुमच्या? खरं काय खोटं काय? एक आजोबाचा व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलाय, तो बघून घ्या तुम्ही. हो हो. आणि अजितदादा लोक म्हणतात मेलाय. मेला काय? नाही मेला. नाही ना? जिवंत आहे. अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा. काय तुम्हाला सांगू, अजितदादा फोन केला शिरदराव पवारला, त्यांच्या चुलत्याला हा हा किडनॅप केला होता. हा हा. त्याच्या बायकोनी खुर्ची त्याला दिली, ती बायकोला खुर्ची भेटली त्याची. हा, हा. बायकोला फोन लावला, म्हणला जागा घेतली का माझी? म्हणला मी जिवंत आहे अजून. हा, हा, बघा हा. आता काय लोक म्हणाले अजितदादा मिळाला, काय जण मिळाला नाही मिळाला, ओके. जिवंत आहे. साक्षात फुललं तर नाही सर तुम्ही. हा, हा. बातमी बघा, टीव्हीला बघा, पुढे बघा. हा, हा. अजितदादा जिवंत आहे. आता शरदराव पवारला तुमच्याला सक्का फोन हा, केला, हा. शरदराव पवारने त्याला आणला. हा, हा, हा. बघितली ना? आला ना अंगाला काटा? आला ना तुमच्या अंगाला काटा? माझ्या पण अंगाला काटा आला दादा. ते म्हणत आहे अजित पवार साहेब जिवंत आहे. पहिले असं एक झालं होतं, कुठला तरी मंत्री आहे, तिच्या बायकोला जागा मिळण्यासाठी त्यानं असं केलं होतं आणि म्हटलं होतं, फोन लावला होता का मी जिवंत आहे अजून. खरंच आप्पाच्या तोंडात पोतभर साखर पडायला पाहिजे. कारण जेव्हा अजित पवार जिवंत आहे असे म्हटलं ना, माझ्या अंगाला काटा आला आणि मी तो खुश झालो आप्पाजीचा व्हिडिओ बघून. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. खरीच अजित दादा विमानात बसले काय? आणि अजित दादा विमानात बसले की नाही बसले याचा सीसीटीव्ही फुटेज नाही आपल्याकडे, प्रूफ नाही आपल्याकडे अजित दादा विमानात बसले म्हणून. हाय काय? कारण रोहित पवार साहेब सीसीटीव्ही फुटेज मागण्यासाठी गेले, पण त्यांना सीसीटीव्ही फुटेज दिला नाही तिथल्या लोकांनी. का त्यांनी डिलीट मारला की काय केला? पण विषय आहे की खरंच अजित पवार साहेब जिवंत आहे काय? हा, मग कुठं आहे? जिवंत असेल तर कुठं आहे? आजोबा म्हणून राहिले की अजित पवार साहेब जिवंत आहे, मग कुठं असं अजित पवार? का येणार खरीच? नकाब लावून येणार? हा, अजित पवार का नकाब लावून येणार आहे काय? तर येणार तर कशी येणार? शिवाजी द बॉस सारखं पिक्चर सारखं होणार काय? तर रजनीकांत सारखं असं होणार काय? कारण आजोबाच्या बोलल्यानं एवढं माथारं बोलून राहिला माणूस, काहीतरी तथ्य असेल ना त्याच्यातही. कारण आपल्यापाशी अजितदादा बसले विमानाचे फुटेज नाही आहे. मुंबईवरून त्याच्यासमोर 5 जण बसले की 6 जण बसले, ते हे याच्यापाशी आपल्यापाशी काही पुरावा आहे काय? काही आहे काय? नाही आहे ना आपल्यापाशी पुरावा. मग त्याच्यासाठी आपल्याला पुरावाची गरज आहे. पण आजोबा म्हणत आहे की अजित पवार जिवंत आहे. विचार करा ह्या गोष्टीचा. आजोबा म्हणत आहे अजित पवार जिवंत आहे, तर मग अंगाला तर काटा येणारच ना भाऊ. हे गोष्ट ऐकला अंगाला काटा येणारच ना. का आणि काटा येणार आहे नाही का? खरंच अजित पवार साहेब जिवंत असन खरंच येणार का? ते आले पाहिजे, बरोबर नाही का? कारण अजित पवार साहेब हा व्यक्ती महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळचा राज्य करणारा माणूस होता. आणि आजोबा म्हणत आहे की अजित पवार साहेब मेले नाही, जिवंत येणार ते. मग अजित पवार साहेब आहे कुठं? येणार तर. हा, आजोबा म्हणत आहे अजित पवार साहेब जिवंत आहे, मग येणार कधी ते? हा, येणार कधी ते? कधी येणार? काही माहित आहे तुम्हाला? पण त्या आजोबा संग आजी आहे, त्यांची वाईफ पत्नी, ते पण सांगत आहे. काहीतरी काळा बाजार वाटतो का तुम्हाला? नक्की कमेंट करू सांगा. कारण तुमची कमेंटला गरज आहे. बरं, तुमच्या कमेंटची गरज आहे. तुम्ही कमेंट करत राहा की आजोबा जे बोलले ते खरं आहे का? कारण अजित पवार साहेब विमानात बसले याचा पुरावा नाही आपल्याकडे. पुरावा असला तर माहित पडलं असतं. आहे का पुरावा? नाही आहे ना. मग विचार करा. माझं म्हणणं एकच आहे की अजित दादा जिवंत असले पाहिजे.
मग अजितदादाचा जिवंत नाही तर अजितदादाचा घात कोण केला, त्याचा अगवा झाला काय, हे जनतेपर्यंत काय येत नाही हो? त्यांचे पुरावे नष्ट का करत आहे? सीसीटीव्ही म्हणजे अजितदादा विमानात बसले याचा पुरावा नाहीये, पण पुरावे म्हणजे सीसीटीव्ही फुटेज असतात ना, विमानतळावर सीसीटीव्ही फुटेज असतात ना, तर सांगा मला तुम्ही, जे सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले असेल कोण, का कॅमेरे खराब केले असेल तिथले, सीसीटीव्ही फुटेज काढले असेल, असं असू शकते ना. म्हणून आपल्याला अजितदादाचं जे एंट्री आहे विमानामध्ये जाण्याची ते माहित नाही, असं असू शकते ना. बरोबर नाही काय? माझा सांगण्याचा हेतू हाच आहे की आपल्याकडे पुरावा नाही आहे अजितदादा विमानात बसण्याचा, आणि आजोबांना सांगितलं की अजितदादा जिवंत आहे, अंगाले काटा आला माझ्या ऐकून, म्हणून मजबूर मला व्हिडिओ बनावा लागला. खरंच वाटते का तुम्हाला? तसे आजोबा म्हणतात तसे तुम्हाला वाटते का की अजित पवार साहेब जिवंत आहे म्हणून, अजित पवार जिवंत आहे म्हणून? वाट असेल तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला काय वाटते की अजित पवार साहेबांचा घात झाला की अपघात झाला, हे वाटते काय? कारण आजोबा म्हणून राहिले जिवंत आहे म्हणून, पण मी तर म्हणून राहिलो मला 50% डाऊट आहे, 50% नाही. कारण कसं आहे दादा, पुरी महाराष्ट्र, पुरी जनता, पुरी भारतच म्हणून राहिला अजितदादा देवापाशी गेले, मरण पावले. मग आपल्याला मनात लागेल ना, मनात ते एकच आहे का अजितदादा वापस येणार, मनात एकच आहे का अजितदादा जिवंत आहे, मना एकच आहे का अजितदादा वापस आले पाहिजे. पण सालम मन वेगळं बोलतो, दिमाग वेगळा बोलतो. कोणावर विश्वास ठेवा? नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमची कमेंट लय महत्वाची आहे. त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुक बघा फॉलो करायला विसरायचं नाही. नक्की कमेंट करून सांगा अजितदादा जिवंत आहे की नाही, आजोबा खरं बोलताय का? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.